सजनपुरी ग्रामसभेत तणाव, पोलीस बंदोबस्तात सभा अर्धवट। तुम्हाला अल्टिमेट देतो मी, लेडीजला पुढे हात करायचा नाही। मी तुम्हाला सांगतो, लेडीजला पुढे हात करून बोलू नका। खामगाव शहरालगतच्या सजनपुरी ग्रामपंचायतीची 26 जानेवारी रोजी बरखास्त झालेली आमसभा अखेर पोलीस बंदोबस्तात पार पडली, मात्र ती तणावपूर्ण वातावरणात अर्धवटच संपुष्टात आली। ग्रामसभेत विविध विकास कामे, निधी वाटप आणि विशेषतः पाणी पुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावर नागरिकांनी संताप व्यक्त केला। गावातील नळ योजनेत होत असलेला अनियमित पुरवठा, पाईपलाईन दुरुस्तीतील विलंब आणि वारंवार होणाऱ्या पाणी टंचाईबाबत नागरिकांनी थेट जाब विचारला। जे काही विचारत ते लेखी द्यायला पाहिजे, पाईप लेखी द्यायला पाहिजे, तसं उत्तर नाही देऊ शकत आणि याच्यापेक्षा नाही बोलू शकत। आमच्या घरात पूर्ण पाणी मी फोटो एडिट काढून आणले, 5 मुलांमध्ये यावेळी ग्रामसचिवांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याचा आरोप करत नागरिक आक्रमक झाले। ग्रामसचिव आणि काही नागरिकांमध्ये तीव्र बाचाबाची झाली। वातावरण अधिक चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला। नागरिकांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे न दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी निषेध नोंदवला। वाढता तणाव पाहता ग्रामसचिवांनी सभा अर्धवट सोडून निघून गेल्याची माहिती मिळाली, त्यामुळे प्रलंबित विषयांवर निर्णय होऊ शकला नाही। दरम्यान गावातील पाणीपुरवठा आणि विकास कामांबाबत लवकरात लवकर ठोस भूमिका घेऊन पुढील ग्रामसभा शांततेत पार पाडावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। बाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ग्रामसेवक माघाडे यांना संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद होता। तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस उत्तर देत नाही, कृपया